हॅलो फ्रेंड्स, तर कालच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं? आपण नॅचरल रिसोर्सेस एअर, वॉटर अँड लँड ह्या चॅप्टरमधला एअरचा पार्ट आपण पाहिला होता. ज्या एरियामध्ये एअर असते त्याला आपण काय म्हणतो? ॲटमॉस्फिअर म्हणतो. ज्या एरियामध्ये वॉटर असते त्याला आपण हायड्रोस्फिअर म्हणतो. आणि ज्या एरियामध्ये लँड असतं त्याला आपण लिथोस्फिअर म्हणतो. राईट, हे आपण लास्ट लेक्चरमध्ये शिकले. आणि याचबरोबर आपण एअरचे वेगवेगळे लेयर्स असतात. ॲटमॉस्फिअरचे जे 5 लेयर्स आहेत, 6 लेयर्स आहेत, त्याच्यामध्ये जसे जसे आपण वरती जात जाऊ तसे तसे जे गॅसेस ॲटमॉस्फिअरमध्ये हवेमध्ये प्रेझेंट असतात त्यांचं प्रमाण कमी होत जातं आणि शेवटी एक्झोस्फिअरमध्ये जे गॅसेस असतात ते ॲब्सेंटच असतात. म्हणजे तिथे कुठल्याच प्रकारचे गॅसेस प्रेझेंट नाही आहेत एक्झोस्फिअरच्या रिजनमध्ये. तर आपण अजून काय पाहिलं होतं लँडबद्दल एअरबद्दल? त्यांचं एअर पोल्युशन, परत एअरमध्ये काय काय कंटेंट्स आहेत, कोणते कोणते गॅसेस आहेत, कोणते कोणते एलिमेंट्स आहेत, त्या एलिमेंट्सचा यूज आपण पाहिला. एअर पोल्युशन पाहिलं. हे त्याचबरोबर आपण ओझोन लेअर डिप्लेशनसुद्धा पाहिलं. ओझोनच्या लेअरबद्दलसुद्धा आपण माहिती घेतली. ओझोन बद्दल माहिती घेतली. आणि आता आपण वॉटरबद्दल बोलूया. वॉटर म्हणजे पाणी, हे तर आपल्याला माहितीच आहे. आणि ज्या एरियामध्ये वॉटर असतं त्याला आपण काय म्हणतो? हायड्रोस्फिअर. ज्या एरियामध्ये लँड असतो त्याला आपण लिथोस्फिअर. आणि ज्या एरियामध्ये एअर असतो त्याला आपण ॲटमॉस्फिअर म्हणतात. आणि ह्या तिन्ही लेयर्सला मिळून आपण काय म्हणतो? बायोस्फिअर. काय म्हणतो? बायोस्फिअर. तर आता आपण वॉटरबद्दल पाहूया. आपण लास्ट लेक्चरमध्ये हेही पाहिलं की पृथ्वीवर, या अर्थवर 71% वॉटर आहे आणि फक्त 29% लँड आहे. मग एवढ्या जास्त प्रमाणामध्ये पाणी असताना सुद्धा आपण काय म्हणतो? पाण्याची खूप कमतरता आहे, पाणी आपल्याला मिळतच नाही. असं का म्हणतो बरं आपण? कारण हा 71% वॉटरमधलं सुद्धा 97% जे वॉटर आहे ते सीज आणि ओशियन्समध्ये आहेत. म्हणजे समुद्र आणि महासरोवरमध्ये आहेत. मग हे जे 97% वॉटर सीज आणि ओशियनमध्ये आहे त्याचा आपण यूज करू शकतो का? तर नाही करू शकत. का? कारण ते जे पाणी आहे ते खूप जास्त सॉल्टी आहे. मग एवढं खारट पाणी आपण कुठल्याच गोष्टीसाठी यूज नाही करू शकत. आणि जे 2.7% जे वॉटर आहे ते ग्राउंड वॉटर आहे, जमिनीच्या आतमध्ये आहे, काही आईसच्या फॉर्ममध्ये आहे. कारण आपण बर्फाळ प्रदेशसुद्धा पाहतो आणि तिथे आईस असतं. आणि फक्त 0.3% वॉटर जे आहे ते आपण ड्रिंकिंग वॉटर किंवा युजेबल फॉर्ममध्ये आपल्याला ते मिळतं. फक्त किती? 0.3% वॉटर. म्हणजे आपण जर पाहिलं तर ह्या अर्थवर 71% वॉटर आहे आणि त्या 71% वॉटरमधलं सुद्धा फक्त 0.3% जे वॉटर आहे ते आपल्याला यूज करता येतं. कारण बाकीचं 97% तर सीज आणि ओशनमध्ये आणि आपण ते यूज नाही करू शकत. कारण ते खूप सॉल्टी आहे, खूप जास्त खारं असतं आणि त्याचा आपण पिण्यासाठीही नाही आणि कुठल्या कामासाठी यूज नाही करू शकत. मग आता आपण त्याचं पिण्यासाठी किंवा कुठल्या कामासाठी यूज नाही करू शकत म्हणजे ह्या पाण्याचं काहीच काम नाही आहे का आपल्याकडे? तर आहे. कारण आपल्याला माहिती आहे पाणी कसं तयार होतं? बाष्पीभवन. म्हणजे वॉटर व्हेपर्स असतात त्या वॉटर व्हेपर्सपासून व्हेपरायझेशन होऊन नंतर परत वॉटर तयार होतं. म्हणजे एक वॉटर सायकल आहे अशा टाईपचे. तर मग हे जे वॉटर वेपर्स आहेत ते ह्या 0.3% येतील का? नाही आहेत. 97% वॉटर जे सीज आणि ओशनमध्ये आहे विच इज द मेन सोर्स ऑफ वॉटर वेपर्स. मेन सोर्स ऑफ वॉटर वेपर्स. आणि मग त्यामुळेच आपल्याला परत पाणी मिळतं. त्यामुळे इट इज द मेन सोर्स ऑफ वॉटर वेपर्स विच इज प्रेझेंट water which is present in the seas and oceans. Some of the water is in a frozen state. काही पाणी हे फ्रोझन स्टेटमध्ये आहे म्हणजे ते गोठलेल्या स्थितीमध्ये आहे. आणि मग कारण ते आईसमध्ये त्याचं कन्व्हर्जन झालं आणि बरेच आपण आयसी एरिया म्हणजेच आपण स्नोई रिजन्स किंवा आपण बर्फाच्छादित प्रदेश म्हणतो तिथे
पाणी जे आहे ते फ्रोझन स्टेटमध्ये आहे, आईसच्या फॉर्ममध्ये, त्यामुळे आपण त्याचा यूज नाही करू शकत. म्हणजे फक्त 0.3% वॉटर असूनसुद्धा एवढे सगळे प्लांट्स, एवढे सगळे ॲनिमल्स, मायक्रो ऑर्गॅनिझम्स ह्यांना पुरतं हे 0.3% वॉटर. किती? फक्त 0.3% वॉटर आपल्या सगळ्या माणसांना, प्राण्यांना, सगळ्या झाडांना, मायक्रो ऑर्गॅनिझम्सला पुरतं. मग आणि त्याचे नॅचरल सोर्सेस काय आहेत पाण्याचे? स्ट्रीम्स, रिव्हर्स, पॉन्ड, स्प्रिंग्स अँड लेक्स, म्हणजे नदी, तळं, झरे, डबके, हे जे सगळे आहेत हे नॅचरल, हे दुसरे नॅचरल सोर्सेस आहेत वॉटरचे. आणि तर आपल्याला माहिती आहे की फक्त 0.3% पाणी आपण सगळे यूज करतो आणि तेही आपल्याला पुरतं. पण आता सध्या काय होतं आहे, आपलं जे पॉप्युलेशन आहे, लोकसंख्या आहे, ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आणि जेवढे जास्त माणसं, जेवढी जास्त लोकसंख्या, तेवढी जास्त आपल्याला पाण्याची गरज लागणार. आणि मग जेवढी जास्त माणसं आहेत, माणसं वाढत आहेत म्हणजे पाण्याची गरजही वाढते. पण पाणी वाढतं आहे का? नाही वाढत आहे. त्यामुळे आणि आपण त्याचबरोबर आपण पाण्याचा खूप जास्त प्रमाणामध्ये यूज करतो. ते कुठे करतो? मग ते फार्मिंग असो, म्हणजेच शेतीसाठी असू देत, किंवा मग मोठमोठ्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आपण पाण्याचा खूप जास्त वापर करतो. मग त्यामुळे होतं आहे काय, तर आपल्याला पाण्याची कमतरता जाणवते. देअरफॉर देअर इज अ टू मच स्कॅर्सिटी ऑफ वॉटर. स्कॅर्सिटी म्हणजे कमतरता. आणि मग हे इंडस्ट्रीमध्ये जे वॉटर आपण वाया घालवतो त्यामुळे बरेच काय होतं, वॉटर पोल्युशनसुद्धा होतं. त्यामुळे जे इंडस्ट्रीमधलं जे खराब पाणी असतं ते आपण कुठे सोडतो? नद्यामध्ये सोडतो, पॉन्ड्समध्ये सोडतो. आणि मग ते पाणीसुद्धा दूषित होतं आणि मग आपल्याला हे 0.3% सुद्धा व्यवस्थित यूज नाही करता येत. तर हे सगळं झालं वॉटरबद्दल. तर आता आपण लँडबद्दल पाहूया. तर फ्रेंड्स, आता आपण लँडबद्दलची माहिती घेऊया. तर लँड म्हणजे मराठीत आपण त्याला जमीन म्हणतो, बरोबर? आणि आपल्याला माहिती आहे किती टक्के जमीन आपल्या अर्थवर, आपल्या पृथ्वीवर आहे, तर फक्त 29%. ओन्ली 29% लँड इज प्रेझेंट ऑन अवर अर्थ. बट म्हणजे आपण पाहिलं की हे 29% सोडून बाकीचा जो काही 71% पार्ट आहे तो वॉटरनी, 71% पार्टमध्ये वॉटर प्रेझेंट आहे. पण ह्या 71% आपण टोटल वॉटर यूज करू शकतो का? नाही करू शकत. पण हे 29% लँड आपण यूज करू शकतो. आपण आपल्या कामासाठी या जमिनीचा उपयोग करतो. आता जमीन म्हणजे आपल्याला अशी सपाट दिसते का? नाही. तर ती कधी कुठं म्हणजे सगळीकडे फ्लॅट नसते. लँड इज नॉट फ्लॅट एव्हरीवेअर. म्हणजे जमीन सगळीकडे आपल्याला समान दिसते का? सपाट दिसते का? नाही दिसत. तर कुठं कुठं आपल्याला चढ उतार दिसतो. म्हणजेच दिस इज हिली इन सम प्लेसेस. म्हणजे कुठे कुठे डोंगराळ भागामध्ये आपल्याला चढ उतार पाहायला मिळतो जमिनीमध्ये. अगदी सरळच आणि सपाट जमीन नसते. तसंच आपण जमीन कुठल्या कुठल्या फॉर्म्समध्ये पाहतो? स्टोन, सॉईल अँड बिग रॉक्स. म्हणजे आपण खडे किंवा माती, वेगवेगळे मोठे मोठे जे खडक असतात, दगडं असतात, खडकं असतात आणि जी माती असते, ह्या वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपण जमिनीला पाहतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जमिनीवर माती असतेच का? नाही. तर कुठे कुठे मोठमोठे खडक असतात, कुठे कुठे छोटी छोटी दगडं असतात, स्टोन्स असतात. आणि जमीन सगळीकडे फ्लॅट नसते, काही ठिकाणी ती हिलीसुद्धा असते. त्याचबरोबर ऑल टेरेस्ट्रियल ॲनिमल्स इन्क्लुडिंग मॅन लाईव्ह ऑन लँड फॉर फुलफिलिंग देअर नीड्स. म्हणजेच जे सगळे टेरेस्ट्रियल ॲनिमल्स आहेत, मग ते आपण ॲनिमल्स असो, प्लांट्स असो, ह्युमन बिईंग्स असतो, सगळेजण ह्या जमिनीवर राहतो. आपण कुठे राहतो? ऑब्व्हियसली जमिनीवरच राहतो ना. तर आपण आपली जे गरजा आहेत त्या गरजांना पूर्ण करण्यासाठी, टू फुलफिल आवर नीड्स वी यूज द लँड. आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी जमिनीवर राहतो, जमिनीचा उपयोग करतो. मग आपल्या कोणत्या गरजा आहेत? आपल्या राहण्याच्या गरजा. म्हणजेच आपण मोठमोठे घरं बांधतो, बिल्डिंग्स बांधतो. कुठे बांधतो? जमिनीवरच बांधतो ना. त्याचबरोबर आणखीन काय गरज आहे आपली? तर आपली गरज काय? फार्मिंग,
शेती करण्यासाठी सुद्धा आपल्याला जमीनच लागते ना. आपण शेतीसाठी सुद्धा जमिनीचा वापर करतो, कारण जर जमीन नसेल तर आपण शेती नाही करणार. शेती जर करू शकलो नाही तर प्लांट्स कुठून येणार आणि मग आपण खाणार काय आणि जगणार कसे. आणि जर सॉईल नसेलच किंवा लँड नसेलच तर प्लांट्स तरी कसे ग्रो करणार. कारण प्लांट्सना पण सॉईलमधून किंवा लँडमधून बऱ्याच गोष्टी मिळतात. मग त्यात वॉटर असो, अंडरग्राऊंड वॉटर असो, किंवा मग वेगवेगळे मिनरल्स असू देत, नायट्रोजन असू देत, वेगवेगळे गॅसेस, हे सगळं कुठून मिळतं तर जमिनीतून मिळतं. आणि आपण बिल्डिंग्स, हाऊसेस आणि एवढंच काय तर मोठे रोड बांधण्यासाठी सुद्धा आपण जमिनीचा उपयोग करतो. त्याचबरोबर जमिनीच्या आतमध्ये आपल्याला मिनरल्स, क्रूड ऑइल आणि नॅचरल गॅसेससुद्धा मिळतात. जमिनीच्या आतमध्ये, लँडमध्येच आपल्याला काय मिळतं? क्रूड ऑइल. क्रूड ऑइल म्हणजे काय? म्हणजे फॉर एक्झाम्पल पेट्रोल, डिझेल, केरोसिन, हे जे सगळे ऑइल आहेत, पेट्रोल, डिझेल, ह्याला आपण क्रूड ऑइल म्हणतो. तर हे आपल्याला कुठून मिळतं तर जमिनीतून मिळतं. वेगवेगळे नॅचरल गॅसेससुद्धा आपल्याला जमिनीतून मिळतात. वेगवेगळे मिनरल्स आपल्याला जमिनीतून मिळतात. पण किती जमिनीमध्ये? फक्त 29% लँड आपल्याला यूज करण्यासाठी आहे. आणि आपण टोटल 29% लँड यूज करतो, पण 71% वॉटर असून सुद्धा आपण त्याचा पुरेपूर वापर करू शकतो का? नाही. म्हणून आपल्याला पाण्याची खूप कमतरता जाणवते. तर हे सगळं झालं लँडबद्दल. तर आता आपण लँडचे म्हणजेच आता आपण ह्याच्यामध्ये काय काय पाहिलं? आधी आपण वॉटरबद्दल पाहिलं. वॉटरमध्ये काय काय पाहिलं की वॉटर किती आहे, मग आपण कुठल्या कुठल्या फॉर्ममध्ये वॉटरला यूज करतो. त्यामध्ये किती? आपण फक्त 0.3% वॉटर आपण युजेबल फॉर्ममध्ये यूज करतो, ड्रिंकिंगसाठी, आपल्या कामासाठी. आणि पाण्याचा वापर आपण कुठं कुठं करतो? अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत दिवसभर आपल्या पाण्याचा यूज चालू असतो. हातपाय धुण्यासाठी असू देत, आंघोळ करण्यासाठी असू देत, ब्रश करण्यासाठी असू देत, जेवताना आपल्याला पाणी लागतं. त्यामुळे कपडे धुणे, भांडी घासणे, ह्या सगळ्या कामासाठी आपल्याला वॉटर लागतं. आणि जसं जसं पॉप्युलेशन वाढतं आहे तसं तसं आपल्याला पाण्याची कमतरता जास्त जाणवते. कारण जसं जसं लोकसंख्या वाढते तशी तशी माणसांची, लोकांची गरजा वाढतात. पण पाणी वाढतं आहे का? तर पाणी वाढत नाही. पाणी जेवढ्याला तेवढंच आहे. मग आपण एवढ्याच पाण्याचा व्यवस्थित जर वापर केला तर आपल्याला पाण्याची कमतरता जाणवेल का? नाही जाणवत. पण आपण पाण्याचा व्यवस्थित उपयोग नाही करत, पाणी वाया घालवतो, पाणी सांडवतो. त्यामुळे आपल्याला पाण्याची कमतरता जाणवते. हे सगळं. आणि परत पाण्याचे सोर्सेस काय काय आहेत? सगळ्यात मोठा सोर्स कोणता आहे? सीज अँड ओशियन्स, समुद्र आणि सरोवर. सी अँड ओशियन हे सगळ्यात मोठा सोर्स आहे. त्यानंतर काय नॅचरल सोर्सेस आहेत, ते कोणते? रिव्हर, पॉन्ड्स, स्ट्रीम्स, स्प्रिंग्स, हे सगळे नॅचरल सोर्सेस झाले. आणि पाणी तयार कसं होतं? हायड्रोजन गॅस हवेमध्ये जर बर्न झाला, जळाला, तर तो ऑक्सिजनच्या 2 मॉलिक्यूल ते ऑक्सिजन बरोबर कंबाईन झाल्यानंतर H2O म्हणजेच वॉटर तयार होतं. आणि आपण हे सगळं शिकले. आपण वॉटर सायकलसुद्धा या आधीच्या क्लासमध्ये शिकले की आपण ओशियन्सपासून वॉटर वेपर्स जे मिळतात त्या वॉटर वेपर्सपासून परत वॉटर तयार होतं. आणि मग आता आपण लँडमध्ये काय काय शिकलं? तर फक्त 29% लँड आपण यूज करतो. मग ते कुठल्या कुठल्या फॉर्ममध्ये आपल्याला लँड पाहायला मिळतं? स्टोन्स, सॉइल्स, बिग रॉक्स. त्याचबरोबर जमीन जी असते ती सगळीकडे फ्लॅट नसते, बऱ्याच ठिकाणी चढ उतार असतो. हिली इन सम प्लेसेस, म्हणजेच सगळे आपण जे टेरेस्ट्रियल ॲनिमल्स आहेत इन्क्लुडिंग मॅन, आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी जमिनीवर राहतो, जमिनीचा उपयोग करतो. मग त्या गरजा कोणत्या? फार्मिंग असो, बिल्डिंग हाऊसेस असो, मोठमोठे बंगले, मोठमोठी घरं बांधण्यासाठी आपण कुठे बांधतो? ती सगळी जमिनीवरच बांधतो ना. इथपर्यंतच काय, आपल्याला पाणी असण्यासाठी आपण जे बोर वगैरे काढतो, बोरवेल्स वगैरे जे आपण पाडतो ते कुठे पाडतो? जमिनीवरच पाडतो ना, जमिनीवरच पाडतो. आपल्याला वेगवेगळे जे मिनरल्स आहेत, क्रूड ऑइल्स आहेत, नॅचरल गॅसेस आहेत, हे सुद्धा आपल्याला जमिनीच्या आतमध्येच मिळतात. इन शॉर्ट हेच सांगायचं आहे की लँड इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. लँड इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट सोर्स. म्हणजे
जमीनसुद्धा खूप महत्त्वाची आहे आपल्यासाठी. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट नॅचरल सोर्स फॉर अस. हे सगळं झालं लँडबद्दल. तर यानंतर आपण पाहूया की लँडचे वेगवेगळे लेयर्स कोणते आहेत, त्यांचं पोल्युशन. परत जे सॉईल आहे, आता लँड म्हटल्यानंतर सॉईल येते. मग सॉईलचं फॉर्मेशन कसं होतं, सॉईल कशी तयार होते, माती कशी तयार होते, हे सगळं आता आपण पुढे पाहूया.